वरनं फूड डिलिव्हरी देऊन आलो आपण घरी आणि झाली नाही अजून मोठी थाली रेडी नाही केली अजून मोठी ऑर्डर. थालीचं अर्ध काम रेडी झालं आणि ते कॅन्सल झालं ऑर्डर. कॅन्सल झाली. नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण एकविरा आईच्या दर्शनाला गेलेलो आणि तिकडनंच एकविरा आईचा फोटो वगैरे घेऊन आलोय, जो आपण येणाऱ्या गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा येणाऱ्या दिवसामध्ये आपण गाळ्यामध्ये पूजा करून तिथे ठेवणार आहोत आणि सोबत गणपती बाप्पांचाही फोटो लावणार आहोत. आणि सकाळी मी गाळ्यावरती पण गेले होतो, जे आपले इक्विपमेंट आहेत जसे थर्मास वगैरे आहेत त्याचा टेस्टिंग करण्यासाठी एखाद्या इलेक्ट्रिशियनला घेऊन. तर ते सर्व एकदम प्रॉपर काम करतात आणि गरमही करतात. तर आज सकाळी म्हणजे आज मंगळवार, तर आपल्याला 3 थालींची ऑर्डर आलेली आहे. 3ही व्हेज थाली आहेत. म्हणूनच इकडे सपनाताई दिसते तुम्हाला व्हेज थाली पॅक करताना. त्यांनाही आपल्याला डिलिव्हरी द्यायला जायचं आहे 1 वाजता ऑफिस टाईममध्ये. तर आज व्हेज थालीमध्ये काय आहे, कसली भाजी आहे ही? मुंगाची भाजी, डाळ, लोणचं, पापड पण आहे काय? असं पॅक करून देतो बघा पापड. हां, म्हणजे डाळ, पापड, चपाती, भाकरी जे काय तुम्ही ऑर्डर करताय ते सेमच असते, पण आपली नेहमी भाजी बदलत असते. ही बघा दालच आहे ना का वरण. तर इकडे शेफ उमा पण आलेली आहे. उमा गुड मॉर्निंग. हां, तर आता आपल्याला फक्त ते सिलेंडर बुकिंग करायला जायचं आहे ना, आणि त्याच्यानंतर फ्रीज पण घ्यायला जायचं आहे आपल्याला. हां, फर्निचरचं काम ऑलमोस्ट झालं आहे आणि फक्त आपल्याला गॅस रेडी करायची आहे, जी आपली शेगडी आहे ती, आणि फ्रीज वगैरे खरेदी करायचं आहे. तर तेच कुठं ना कुठं आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता पॅकिंग करूया आपल्या थालींची आणि मग आपली थाली डिलिव्हरी करायला सेक्टर 11 आणि सेक्टर 15 मध्ये जाऊया. चला, तर दिवसभराच्या ऑर्डरी संपवून डिलिव्हऱ्या वगैरे देऊन आलोय आता आपण आपल्या किचनमध्ये. आणि इकडे आपली इंजिनियर मुलगी भूमिशा दिसते आज काम करताना. जसं तुम्हाला सकाळी सांगितलं, याची टेस्टिंग केलेली आहे आपण. याच्यामध्ये गरम पाणी टाकणारी सिस्टम नाही आहे, पण याच्यामध्ये 2 कॉइल्स आहेत. त्या 2 कॉइल हीट होतात आणि आपला आंबाट वगैरे असते ते गरम राहते. हे बघा अशी खणं आहेत आपले. आता ते सर्व धुवून घ्यायचं आहे. आणि सेटअप बघताय, इकडे आपण टेबल बनवलेला आहे ज्याच्यावरती आपण आपल्या थाल्या भरणार आणि इथे गॅस ठेवणार आपण, जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि इथे आपला हा गाला म्हणजे पैसे घ्यायचा काउंटर इकडे राहील, असा सेटअप झालेला आहे. आता हळूहळू साफसफाई करूया आपण याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही गेलं पाहिजे. भूमिशा, बाहेर काढून सर्व धुवायचं आहे आणि स्वच्छ करायचं आहे याला. आणि शेगडीचं काम करण्यासाठी म्हणजे कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी जे काय आपण डॉक्युमेंट रेडी केलेत ते घेऊन आपण HP या गॅस एजन्सीकडे जाऊया. उमा, काय करतेस अजून? साफसफाई? अजून साफसफाई बाकी आहे? हां, कर. चला मंडळी, जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण कमर्शियल सिलेंडर बुक करायला जाणार, त्यानिमित्तच बघा आपण डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढून घेतलेत. हे बघा आमचा फूड लायसन, उमाचा फोटो आहे, उमाच्याच नावावरती आहे सर्व. आणि इकडेच गॅस एजन्सी आहे, तिथेच जाऊन आता आपण कमर्शियल सिलेंडर बुक करणार आहोत. ओके मॅडम, थँक्यू, खूप मदत झाली तुमच्याकडनं आम्हाला. थँक्यू. चला, गॅस एजन्सीमधनं डॉक्युमेंटेशन करून आलो आपण. आणि इकडे बघा अनाया आली. हाय. तर नॉर्मल किती सिलेंडर मिळते आपल्याला घरी, कोणाला माहिती आहे किती kgचा मिळते? भूमिशा हुशार मुलगी, किती? 12 kg, 14 kg का 19 kgचा? 14.5 kgचा मिळत असते. पण आपल्याला कमर्शियलमध्ये 19 किलोचा सिलेंडर मिळते, 19 kg. आणि आपण 2 सिलेंडर बुक केलेत, एक संपला तर दुसरा रेडी असेल आपल्याकडे, मग पहिला भरायला द्यायचा, असं सीन आहे. आणि 5,000 रुपये डिपॉझिट घेतलेत. रेग्युलेटर दिला आहे आम्हाला आणि एक माणूस पण येणार आहे याची सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर आणि सिलेंडरचा काहीतरी इश्यू आहे, काहीतरी स्ट्राईक वगैरे सुरू आहे, म्हणून सिलेंडर आता अवेलेबल नाही. आता उद्या येणार आहे आमचा कमर्शियल सिलेंडर. त्याचे किती? 1900 ना बहुतेक, 1900 रुपये भरायचे आहेत आपल्याला. अशी फॉर्मॅलिटीज असते, डॉक्युमेंटेशन असते. जर तुम्ही किचन चालू करताय तर हे सर्व तुम्हाला करायला लागेल. झालं काय सर्व स्वच्छ करून झालीत भांडी वगैरे. इकडे शेगडीला पण साफ केली बघा, थर्मास एकदम क्लीन केलाय, चमकवलाय भूमिशाने. चल, झालं ना उमा? आता काय फ्रीज बघायला जायचं, काय करायचं? हां, आणायला घरी घेऊन जाऊया, चहा वगैरे पिऊया आणि मग फ्रीज बघण्यासाठीही जाऊया आपण.
चला मंडळी, बाहेर जाण्याच्या आधी आपण आलोय दिवाल्या मार्केटमध्ये, कारण आपल्याला फिश थालीची ऑर्डर आली आणि इकडे संतोष शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पूर्ण फॅमिली सोबत दिसतात बघा. हाय, काय नाव दीदी तुझं? दिनिशा. आणि तुझं? तनिष. आणि वहिनी पण आहे तिथे बघा. आपल्याकडनं मसाले घेतलेत ना, तर आवडतात ना आपले व्हिडिओ? थँक्यू थँक्यू. महाबळेश्वरला चालले काय? आम्ही आलेलो, आत्ताच आलो होतो. अरे बापरे, येऊ येऊ नक्की येऊ, आवडेल आम्हाला. चला, मासली मार्केटवरनं आलो आपण घरी आणि इकडे बघताय आपला बोर्ड भरलेला आहे. स्टफ पापलेट, स्मोकी सुरमई, बांगडा, एक्स्ट्रा भाकरी, बापरे, पापलेट थाली, चिकन थाली, बोंबील फ्राय, सर्व काही ऑर्डर आहेत आणि ते तयारी चालू आहे. आणि किचनमध्ये मस्त सुट्टी घेतल्यानंतर उमा मॅडम काय बनवते? चिकन सुका. चिकन सुका, चिकन ग्रेव्ही, इथे सुरमई आहे, स्मोकी सुरमई आहे, पापलेट भरीत आहे, बांगडा प्लेट आहे. बापरे, ऑर्डर आहे, सर्व काही ऑर्डर आहेत. म्हणजे आत्ताच या नुकताच आल्या ना, मार्केटला गेलो लकीली आणि मावरा घेऊन आलो आणि हे बघा एवढ्या ऑर्डर्स आल्यात आपल्याला. मी काय मग पनवती आहे काय? तो बाहेर पडला का ऑर्डर येतात. मी असलो घरी का पण ऑर्डर येतात. ही बघा काय पण बोलत असते मला. पण बघताय तुम्ही, पापलेट भरीतची ऑर्डर आहे काय? भरीत आहे, पापलेट भरीत, स्मोकी सुरमई. आपला तो व्हिडिओ हिट झाला वाटतं, मला वाटतं स्मोकी सुरमईचा ना. म्हणूनच आता स्मोकी सुरमईच्या पण ऍड्स यायला लागल्यात. म्हणूनच आता स्मोकी सुरमईच्या पण ऑर्डर्स यायला लागल्यात. तर नेरूलवरनं आहेत ना, नेरूल. आणि एक पुण्याचे सर आहेत, जे आपल्या बेलापूरमध्ये आलेत आणि त्यांनी आपल्याकडनं पापलेट थाली मागवली. त्यांच्यासाठी पण मी पापलेट थाली घेऊन येणार आहे. आणि आणखी DY पाटीलमध्ये पण हॉस्टेलमधनं पण ऑर्डर आली आपल्याला. आणि बेलापूर सेक्टर 3ची आहे ना, ती मोठी ऑर्डर आहे ती, बेलापूर सेक्टर 3ची आहे बहुतेक. मग फ्रीजचा काय, आपला फ्रीज राहून गेला की जाऊ ना फ्रीज आणायला? मग ऑर्डर संपूया आणि मग फ्रीज आणायला जाऊया. तर या बाजूला मनीष साहेब पुण्यावरनं ना, मनीष केलकर. तर काय काम काढलं इथे? कामच इकडे आहे. अच्छा, इकडे काम आहे काय? म्हणून इकडे स्टे आहे का इकडे आज स्नूज हाऊस मध्ये? अच्छा अच्छा, हो. मग आपले व्हिडिओ बघताय ना? थँक्यू थँक्यू. नक्की सांगा पापलेट दिला एकदम ताजा ताजा. ओके, चला भेटूया नंतर. चला, तर आलोय आपण आता DY पाटीलमध्ये आणि इकडे साक्षीताई आहेत. काय मागवलंय? चिकन थाली आणि बोंबील फ्राय ना? हो, नक्की सांगा कशी लागली ती. आणि तुम्हाला कसं माहिती पडलं आपल्या याच्याबद्दल? अरे वा, अरे वा, थँक्यू थँक्यू. काय भावाचं नाव काय तुमच्या? हर्ष. आणि तुम्ही कुठल्या प्रॉपर? पालघरचे आहेत ना? पालघरवरनं आपल्या DY पाटीलमध्ये इथे शिक्षण घेतात. काय करताय तुम्ही? डेंटिस्ट करताय ना? चालेल चालेल, ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि नक्की सांगा आम्हाला कशी लागली ती. चालेल, थँक्यू. नेरूलवरनं फूड डिलिव्हरी देऊन आलो आपण घरी. आणि झाली नाही अजून मोठी थाली, रेडी नाही केली अजून मोठी ऑर्डर. थालीचं अर्ध काम रेडी झालं आणि ते कॅन्सल झालं. ऑर्डर कॅन्सल झाली? मग काय बोलता? असं कसं कॅन्सल करू शकतात? अरे तसं नाही, काही त्यांच्या घरी एमर्जन्सी आहे. ते सॉरी पण बोलले. ते बोलले तुम्ही पैसे पण ठेवा. मी बोलले नको सर, तसा काही प्रॉब्लेम नाही. एमर्जन्सी येत असतात कोणाच्या घरी. अरे पण आपण रेडी केलेली ना मासली वगैरे? हो, करी पण केली. अच्छा, म्हणजे सर्व मॅरिनेट केलं होतं. पर्सनल काहीतरी पर्सनल एमर्जन्सी आहे. ओके ओके. पण त्याच्या बदले अजून एक ऑर्डर आलेली आहे. अजून एक ऑर्डर? अरे वा. घाटकोपर वरून आहे ऑर्डर. घाटकोपर वरनं? मग तिथे कोण जाईल डिलिव्हरी? तिथे कोण नाही जायचंय. ते काल पण आपल्याला फोन केलं होतं आणि आता पण फोन केलं की मी आणि माझं बायको येते म्हणून. अरे वा. आणि कुठेतरी आम्ही बसून खाऊ. आम्हाला प्रॉन्स करी राईस द्या, प्रॉन्स सुका चपाती द्या, पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय द्या बोललाय. म्हणजे एक मोठी ऑर्डर गेली आणि दुसरी मोठी ऑर्डर भेटली ना? मॅच नाही होत ना. हे वेगळंच होतं, हे वेगळंच आहे. चालेल, चल. मॅरिनेट झालेली मासली अजून भारी लागेल टेस्टला. पण बघताय तुम्ही, आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आपल्याला. हा, स्मोकी सुरमई सब कॅन्सल झाला सर्व. पापलेट, स्मोकी सुरमई, बांगडा. चालेल, चल, काय हरकत नाही. दुसरी ऑर्डर मिळाली. झाली मग रेडी?
का ते आल्यावर रेडी करणार? नाही, त्यांना गरम गरमच पाहिजे, बाहेर बसून खाणार आहे. आणि इकडे भूमिशा बिचारीला आम्ही घेऊन जाणार होतो बाहेर, अचानक ऑर्डरी आल्या ते बघा रेडी होऊनच बसली. जाऊ आपण, जाऊ, टेन्शन नको घेऊ. चला मंडळी, तर आजचा दिवस पण चांगला गेला आणि म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला ऑर्डरी यायला लागला. एक ऑर्डर कॅन्सल झाली, थोडा मूड ऑफ झालेला, पण नंतर जी ऑर्डर आली, जे घाटकोपरचे सर आले होते त्यांनाही आपलं जेवण खूप चांगला लागला. त्यांनी कमेंट केली की थोडा स्पायसी होता पण मस्त होती टेस्ट. आणि ज्या आपल्या साक्षीताई होत्या पालघरवरनं, त्यांनी पण मस्त एकदम चांगला रिव्ह्यू दिलाय. सांगितलंय की मला खूप जास्त जेवण आवडला आणि मी नक्की माझ्या DY पाटील कॉलेजच्या हॉस्टेलमधल्या मित्रांना ही रेकमेंड करणार. एवढी चांगली टेस्ट आहे तुमच्या जेवणाची. म्हणजे सर्व ओव्हरऑल जे काय आपले ज्यांना आपण थाली दिली त्यांना सर्वांना खूप जास्त आवडला. आपले पुण्यावरचे जे सर होते त्यांनी तर आम्हाला मोठा व्हिडिओ बनवून पाठवला आहे, म्हणजे असं सांगत की नक्की तुम्ही हे ट्राय करा, तुम्हाला आवडेल. इथलं यांचा पापलेट खूप जास्त फ्रेश आहे, म्हणजे 5 स्टारमध्ये सुद्धा स्टोरेजवाला पापलेट मिळते, पण इकडे तुम्हाला मासली एकदम फ्रेश मिळणार. तर आज प्रयत्न होता आपला म्हणजे फ्रीज वगैरे घ्यायला जायचं. ती सर्व तयारी तर मी तुम्हाला दाखवतच होतो, पण मध्ये अशा ऑर्डर आल्या की आपल्याला फ्रीज घ्यायला जायला मिळलं नाही, पण मजा आली. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि बुधवारी आपले मसाले येणार आहेत, तर मसाले ऑर्डर करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आणि असाच लोणचा आला की मी तोही आपल्या ब्लॉगमध्ये अपडेट देईन. तर नक्की आपले व्हिडिओ बघत राहा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.